नमस्कार मंडळी, स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपली ही नवीन कथा काहीतरी वेगळी असणार आहे. यात रोमांस तर असणार आहे, पण सोबतच प्रेम, जिव्हाळा, कुटुंबाची साथ आणि नाती, त्याचबरोबर एकमेकांविषयीचा आदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यात बहीण भावांचं प्रेमळ नातं, मजा मस्ती आणि नात्यांची किंमत हे देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मग वळूया या नवीन कथेकडे. आपल्या माणसांसाठी केलेली छोटीशी काळजीसुद्धा कधीकधी आयुष्यभर लक्षात राहते. दुपारची वेळ झाली होती. राऊत कुटुंबांच्या घरात सकाळची लगबग आता थोडी शांत झाली होती. सविता स्वयंपाकघर आवरत होत्या, तर शरद आपल्या कामात व्यस्त होते. सायली मात्र आपल्या खोलीत बसून काही कागदपत्र पाहत होती. तिच्या कामात ती जितकी मन लावून असायची, तितकंच घरातल्या छोट्या गोष्टींकडेही तिचं लक्ष असायचं. अचानक स्वयंपाकघरातून भांडं पडल्याचा आवाज आला. सायली लगेच उठून बाहेर आली. ती घाईने म्हणाली, "आई, काय झालं?" सविता म्हणाल्या, "काही नाही गं." हातातून डबा निसटला. सायलीने खाली पडलेला डबा उचलला आणि आईकडे पाहिलं. सायली म्हणाली, "आई, तुम्ही एकट्या सगळं करण्याची गरज नाही. मला हाक मारायची ना." सविता हसत म्हणाल्या, "तू दिवसभर कामात असतेस. तुझ्या कामात उगाच व्यत्यय कशाला आणू?" सायली म्हणाली, "माझं काम मला पुन्हा करता येईल, पण तुम्हाला काही झालं तर?" सविता काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. त्या म्हणाल्या, "तू स्वतःचीही अशीच काळजी घेत जा." सायलीने हसत आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं. ती म्हणाली, "तुम्ही दोघं आहात ना, मग मला स्वतःची काळजी घ्यायची गरजच वाटत नाही." ते दोघेही हसले. तेवढ्यात बाहेरून चिन्मयचा आवाज आला. चिन्मय म्हणाला, "ताई." सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, "काय झालं?" चिन्मय म्हणाला, "मला आज कॉलेजच्या एका प्रोजेक्टसाठी तुझी मदत हवी आहे." सायलीने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं. सायली म्हणाली, "मदत हवी आहे की प्रोजेक्ट माझ्याकडून करून घ्यायचा आहे?" चिन्मय हसत म्हणाला, "थोडी मदत आणि थोडं काम." "थोडी मदत आणि थोडं काम." सायलीने कपाळावर हात ठेवला. ती म्हणाली, "तुझं थोडं म्हणजे किती असतं हे मला चांगलंच माहीत आहे." चिन्मयने हात जोडले. तो म्हणाला, "प्लीज ताई." सायलीला त्याचा चेहरा पाहून हसू आलं. सायली म्हणाली, "ठीक आहे, पण काम तू करणार आणि मी फक्त तुला मार्गदर्शन करणार." चिन्मय म्हणाला, "मान्य." तो आनंदाने निघून गेला. सवितांनी सायलीकडे पाहिलं. सविता म्हणाल्या, "सगळ्यांची कामं तूच करणार असशील तर स्वतःसाठी कधी वेळ काढणार?" सायली काही क्षण शांत राहिली. मग हसत म्हणाली, "माझ्यासाठी वेळ काढायची गरजच काय आहे?" सविता म्हणाल्या, "एक दिवस तुला नक्की कळेल." सायलीला आईच्या त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. ती पुन्हा आपल्या कामाकडे वळली. दुसरीकडे देवदर ग्रुपच्या ऑफिसमध्ये ईशान आपल्या केबिनमध्ये बसून काही महत्त्वाची कागदपत्र पाहत होता. सकाळपासूनच त्याचं लक्ष कामात होतं. काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीतील मुद्दे तो पुन्हा तपासत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर ओंकारचं नाव दिसत होतं. ईशानने फोन उचलला. तो म्हणाला, "काय रे?" ओंकार हसत म्हणाला, "भाऊ, एक प्रश्न विचारू?" ईशान म्हणाला, "विचार." ओंकार लगेच म्हणाला, "तुला खरंच लग्न करायचं आहे का?" ईशान काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "अचानक हा प्रश्न का?" ओंकार हसत म्हणाला, "आजोबा आणि आजी सकाळपासून तुझ्यासाठी मुलगी शोधण्याच्या विचारात आहेत." ईशानच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तो म्हणाला, "त्यांना वाटतं म्हणून लगेच लग्न करायचं असं नाही ना?" ओंकार म्हणाला, "मग मग तुला कशी मुलगी हवी?" ईशानने हातातलं पेन खाली ठेवलं. काही क्षण तो शांत राहिला. मग ईशान म्हणाला, "जी माझ्या कुटुंबाला फक्त माझं कुटुंब म्हणून नाही, तर स्वतःचं कुटुंब समजेल." ओंकार काही क्षण शांत झाला. मग त्याने पुन्हा विचारलं. तो म्हणाला, "आणि तुला?" ईशान म्हणाला, "मला?" ओंकार म्हणाला, "हो, पण तुला तिच्यात काय हवं?" ईशान खुर्चीत मागे रेलला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच गंभीर विचार दिसत होता. ईशान शांतपणे म्हणाला, "मला अशी व्यक्ती हवी जिच्यासमोर मला स्वतःला बदलण्याची कधीच गरज पडणार नाही." ओंकार काही क्षण काहीच बोलला नाही. पण मग त्याच्या आवाजात पुन्हा मिश्किलपणा आला. ओंकार म्हणाला, "म्हणजे भाऊ, मुलगी शोधणं सोपं नाही आहे." ईशान हसत म्हणाला, "म्हणूनच मी घाई करत नाही." ओंकार म्हणाला,
ठीक आहे, पण आजोबांना हे सांग, नाहीतर ते उद्यापासूनच मुलींचे फोटो घेऊन बसतील. ईशान हसला. तो म्हणाला, तूच सांग त्यांना. ओंकार म्हणाला, मी? नको, नाहीतर माझंच नाव पहिलं येईल त्यांच्या यादीत. दोघेही हसले. फोन ठेवताना ईशान काही क्षण विचारात पडला. त्याला लग्नाची घाई नव्हती. त्याला फक्त अशी एक व्यक्ती हवी होती जी त्याच्या आयुष्यात आली तर त्याचं घर अधिक सुंदर करेल. त्याचवेळी राऊत कुटुंबाच्या घरात सायली चिन्मयच्या प्रोजेक्टचे कागदपत्र पाहत होती. छोट्या गोष्टींमध्ये गुंतलेली ही मुलगी तिच्या आयुष्यातही काहीतरी नवीन घडण्याची वेळ जवळ येत होती. पण त्याची सुरुवात कशी होणार होती हे मात्र अजून कोणालाच माहीत नव्हतं. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या प्रसंगांची गरज नसते. एका साध्या भेटीतूनही सगळं बदलू शकतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राऊत कुटुंबाच्या घरात नेहमीची लगबग सुरू होती. सविता स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होत्या. शरद आपल्या कामासाठी तयार होत होते, तर चिन्मय घाईघाईने आपली बॅग शोधत होता. सायली मात्र शांतपणे सगळ्यांकडे लक्ष देत होती. ती म्हणाली, चिन्मय, कालची फाईल घेतलीस ना? चिन्मय म्हणाला, हो ताई, आणि आज मी स्वतः ती ठेवली आहे. सायलीने त्याच्याकडे पाहून हसत मान हलवली. ती म्हणाली, वा, सुधारणा सुरू झाली म्हणायची. चिन्मय हसत म्हणाला, तुझ्या प्रशिक्षणाचाच परिणाम आहे. तेवढ्यात शरद बाहेर आले. ते म्हणाले, सायली, आज तू ऑफिसला जाणार आहेस ना? सायली म्हणाली, हो बाबा, पण आधी एका ठिकाणी जायचं आहे. शरद म्हणाले, कुठे? सायलीने काही क्षण विचार केला. मग ती म्हणाली, एक काम आहे, जास्त वेळ लागणार नाही. शरद यांनी मान हलवली. ते म्हणाले, ठीक आहे, पण स्वतःची काळजी घे. सायली हसत म्हणाली, बाबा, तुम्ही दोघं रोजच हे सांगता. सविता म्हणाल्या, कारण तू आमचं ऐकत नाहीस. सायलीने आईकडे पाहून हसत हात जोडले. ती म्हणाली, ठीक आहे आई, आजपासून सगळं ऐकेन. घरातील सगळेच हसले. सायली थोड्या वेळाने घराबाहेर पडली. त्याचवेळी देवदर निवासमध्ये ईशान ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. वैदेहींनी त्याच्या हातात डबा दिला. त्या म्हणाल्या, आज वेळेत जेव. ईशान म्हणाला, हो आई. वैदेही म्हणाल्या, कालसुद्धा तू हेच म्हणाला होतास. ईशान हसला. तो म्हणाला, आज खरंच वेळेत जेवेन. तेवढ्यात चारुलता तिथे आल्या. चारुलता म्हणाल्या, ताई, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ऑफिसमध्ये गेल्यावर याला जेवणाची आठवणच राहत नाही. वैदेही हसत म्हणाल्या, म्हणूनच रोज डब्बा देताना मला त्याच्यापेक्षा माझ्या डब्यावर जास्त विश्वास असतो. ईशानने त्या दोघींकडे पाहिलं. तो म्हणाला, तुम्ही दोघी मिळून माझी शाळा घेणार आहात का? चारुलता हसत म्हणाल्या, तू आधी आमचं ऐक, मग आम्ही विचार करू. ईशान हसला. तेवढ्यात गोविंदरावांनी त्याला हाक मारली. ते म्हणाले, ईशान, आज संध्याकाळी लवकर घरी ये. ईशान म्हणाला, काही विशेष आहे का आजोबा? गोविंदरावांनी यमुनाताईंकडे पाहिलं. यमुनाताईंच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं. गोविंदराव म्हणाले, सांगतो. ईशानने प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांकडे पाहिलं. ईशान पुढे म्हणाला, ठीक आहे. तो पुढे निघून गेला. ईशान घराबाहेर पडताच ओंकार गोविंदरावांच्या जवळ आला. तो म्हणाला, आजोबा, तुम्ही काहीतरी लपवताय. गोविंदराव हसत म्हणाले, सगळं आधीच सांगितलं तर संध्याकाळची मजा काय राहील? ओंकारने कपाळावर हात मारला. तो म्हणाला, म्हणजे नक्की काहीतरी आहे. यमुनाताई हसल्या. दुसरीकडे सायली एका जुन्या पुस्तकांच्या दुकानासमोर थांबली. तिला काही पुस्तकं घ्यायची होती. दुकानाच्या मालकाला ती चांगलीच ओळखीची होती. दुकानदार म्हणाला, सायलीताई, तुम्ही सांगितलेलं पुस्तक कालच आलं. सायली आनंदाने म्हणाली, खरंच? दाखवा ना. पुस्तक हातात घेताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुललं. ती पुस्तकाच्या पानांवरून अलगद हात फिरवत होती. तिच्या या छोट्याशा आनंदातही एक वेगळंच समाधान होतं. पुस्तक घेऊन ती बाहेर आली. रस्त्याच्या कडेला एका वृद्ध महिलेला सामान घेऊन उभं असलेलं तिनं पाहिलं. सायली लगेच त्यांच्याजवळ गेली. ती म्हणाली, आजी, मी मदत करू? वृद्ध महिला म्हणाल्या, नको ग बाळा, मी घेऊन जाईन. सायली हसत म्हणाली, हो, मला माहिती आहे, पण तुम्ही घेऊन जाल. सायली हसत म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही घेऊन जाल, पण आज मला थोडी मदत करू द्या. वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर मायेचं हसू उमटलं. सायलीने त्यांचं सामान हातात घेतलं.
तिच्या आयुष्यात मोठमोठ्या गोष्टी करण्याची तिची इच्छा होती, पण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी छोटंसं काही करणं तिला त्याहून महत्त्वाचं वाटत होतं. आणि कदाचित याच छोट्या गोष्टींमुळे तिचं आयुष्य एका अशा व्यक्तीपर्यंत पोहोचणार होतं, ज्याला आपल्या आयुष्यात नेमकी अशीच व्यक्ती हवी होती. घरातली प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, पण त्या सगळ्यांना जोडून ठेवणारं एकच नातं असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. सायली त्या वृद्ध महिलेला त्यांचं सामान घेऊन घरापर्यंत सोडून परत आपल्या गाडीकडे आली. एवढ्या छोट्याशा मदतीनेही तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिने घड्याळात पाहिलं. ती स्वतःशीच म्हणाली, अरे देवा, ऑफिसला उशीर होणार. ती घाईघाईने निघाली. दुसरीकडे देवदर निवासमध्ये दुपारची वेळ झाली होती. घरातले सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. निनाद ऑफिसमधून घरी आले होते. हातातली बॅग बाजूला ठेवताच वैदेहींनी त्यांच्यासाठी पाणी आणलं. त्या म्हणाल्या, आज खूप उशीर केला. निनाद म्हणाले, अगं एक मीटिंग लांबली, पण आता घरी आलोय ना. तेवढ्यात अथर्व आत आला. खांद्यावर कॉलेजची बॅग, हातात काही कागदपत्र आणि चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह. अथर्व म्हणाला, आई, माझ्यासाठी काही खायला ठेवलंय का? चारुलता स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, अरे आधी हातपाय तरी धुवून ये, आल्या आल्या खाण्याचीच आठवण. अथर्व हसत म्हणाला, आई, कॉलेजमध्ये दिवसभर अभ्यास केल्यावर भूक लागणारच ना. ओंकार तिथून जात होता. त्याने लगेच अथर्वकडे पाहिलं. तो म्हणाला, अभ्यास? आणि तू? अथर्वने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, हो, मी तुझ्यासारखा दिवसभर मस्करी करत नाही. ओंकार म्हणाला, म्हणूनच तुझ्या चेहऱ्यावर एवढं गांभीर्य असतं. अथर्व हसत म्हणाला, माझ्या चेहऱ्यावरचं गांभीर्य तुझ्या बुद्धीपेक्षा तरी जास्त आहे. दोघांमध्ये पुन्हा मस्करी सुरू झाली. चारुलता त्या दोघांकडे पाहत हसल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघं एकत्र आलात की घरात शांतता राहतच नाही. अथर्व म्हणाला, आई, शांत घर चांगलं नसतं, घरात आवाज असलाच पाहिजे. चारुलता हसत म्हणाल्या, हो, पण तुमचा आवाज नसला तर घर अजून चांगलं वाटेल. सगळे हसू लागले. निनाद शांतपणे हे सगळं पाहत होते. अथर्व आणि ओंकारची मस्करी पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं. तेवढ्यात त्यांना ईशानची आठवण झाली. निनाद म्हणाले, ईशान अजून ऑफिसमधून निघाला नाही का? वैदेही म्हणाल्या, नाही, आज त्याची एक महत्त्वाची मीटिंग आहे. निनाद म्हणाले, ठीक आहे, मी त्याला फोन करून विचारतो. त्यांनी फोन हातात घेतला, पण त्याच क्षणी ईशानचा फोन आला. निनाद म्हणाले, अरे, ज्याची आठवण काढली तोच फोन करतोय. त्यांनी फोन उचलला. निनाद म्हणाले, हो ईशान. ईशान म्हणाला, बाबा, मी थोडा उशिरा येईन, ऑफिसचं काम आहे. निनाद म्हणाले, ठीक आहे, पण कामाच्या नादात जेवण विसरू नकोस. ईशान हसत म्हणाला, आईने आधीच सांगितलं आहे. निनाद हसले. ते म्हणाले, तुझी आई सांगते ते ऐकतोस, पण मी सांगितलेलं? ईशान हसत म्हणाला, तुम्ही दोघं एकत्र असताना माझं काही चालत नाही बाबा. दोघेही हसले. फोन ठेवल्यावर निनाद काही क्षण शांत बसले. वैदेहींनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, काय हो, काय विचार करताय? निनाद हसत म्हणाले, आपला ईशान एवढा मोठा झाला हे कधी कळलंच नाही. वैदेहींच्या चेहऱ्यावर मायेचं हसू उमटलं. त्या म्हणाल्या, मुलं मोठी झाली तरी आईवडिलांसाठी ती नेहमीच मुलं राहतात. निनादांनी होकार दिला. त्याचवेळी अथर्वने सगळ्यांकडे पाहिलं. तो म्हणाला, बाबा, आजोबा संध्याकाळी ईशान दादाला लवकर घरी बोलावत होते ना? निनादांनी त्याच्याकडे पाहिलं. निनाद म्हणाले, हो, मलाही नेमकं कारण माहीत नाही. ओंकारने लगेच अथर्वकडे पाहिलं. ओंकार म्हणाला, मला वाटतं आज काहीतरी मोठं होणार आहे. अथर्व हसत म्हणाला, तुला प्रत्येक गोष्टीत काहीतरी मोठं दिसतं का? ओंकार म्हणाला, आणि तुला प्रत्येक गोष्ट साधी वाटते? अथर्वने हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अथर्व म्हणाला, कारण घरात सगळे असतील तर साधी गोष्टसुद्धा मोठी असते. गोविंदराव दुरून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या घरात प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. कोणी शांत होतं, तर कोणी खोडकर होतं, तर कोणी समजूतदार, पण प्रत्येकाच्या मनात एकमेकांसाठीची जागा होती. आणि त्या संध्याकाळी या घरात एक नवीन विषय चर्चेला येणार होता, ईशानच्या आयुष्याचा. तर दुसरीकडे सायली ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिच्या हातात सकाळी घेतलेलं पुस्तक अजूनही होतं. तिने ते आपल्या टेबलावर ठेवलं आणि कामाला सुरुवात केली. तिला अजूनही कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यातील पुढचा अध्याय आता अगदी जवळ आला होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर
ही स्टोरी तुम्हाला आवडते की नाही हे देखील नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.